मी पोहोचलेले 5 नंबर प्लॅटफॉर्मवर आणि इथे आहे अजनी वंदे भारत, म्हणजे अजनीला जाणारी ही वंदे भारत. याच ट्रेनमध्ये मी काल आलो आणि आता आज पण त्याच्यानेच चाललेलो आहे. मी विंडो सीट साठी अप्लाय केलं होतं आणि मला काय भेटलं, हे बघा, ही विंडो भेटलेली मला. टाइम बघा आता 6:25 आणि ट्रेन बघा भाई ऑन टाइम, एक सेकंड पण लेट नाही. वंदे भारतची एक खासियत आहे गाईस, सगळी पेपर देऊन देता इथे, सगळ्यांच्या हातात पेपर देऊन देता, इंग्लिश, हिंदी, मराठी. गाईस सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये ना बघा इथे ब्रेड आणि बटर आहे, त्यानंतर पोहे आणि उपमा आहे. थंडे गरम नाही, मला वाटलं गरम येतील की काय, बट थंडे. 6 तासामध्ये मला पुण्याला पोहोचवलं आणि 6 तासामध्ये हिने मला जळगावला पोहोचवलं पुण्यावरून. आणि ही फक्त 6 दिवस असते वीक मधून. गाईस वंदे भारतच्या नाश्तामध्ये म्हणजे ब्रेकफास्ट मध्ये आडी निघालेली आहे. गाईस तुम्हाला वाटत असेल ही फक्त पुण्याला पोहोचवते, पुण्याला नाही, जळगाव ते नागपूर पण जाते, नागपूर ते जळगावला पण येते. मम्मीचा मोबाईल चोरीला गेलाय, कुठून माहितीये? मंदिरातून. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही जसं तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं, मी आलो होतो जळगाववरून पुण्याला बाय वंदे भारतने, आणि आज परत मी चाललेलो जळगावला वंदे भारतने. आता माझी ट्रेन आहे 6:30ला, म्हणजे 6:25 माझी ट्रेन आहे. आता वाजलेले आहे 6:06, फक्त 20 मिनिटं ट्रेन आहे माझी. आणि मी आता आहे पुणे जंक्शन इथे. बस मी जातो आता 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मला, तिथून माझी ट्रेन आहे. बाकी आज मी सांगेल तुम्हाला वंदे भारतचं जे काल राहिलं होतं सांगायचं, तर या ब्लॉग मध्ये पण मी सांगेल, त्यानेच जाणार आहे आज मी. सो लेट्स गो, जाऊया मध्ये. तर हे आहे पुणे जंक्शन, चला जाऊया मध्ये. तर वरती जाण्यासाठी रस्ता कुठे? अच्छा तिथून आहे, तिथून पण आहे, इथून आहे का? हा आहे, जाऊ शकतो इथून. असं जाईल तिथे 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मला. आता मी पोहोचलेले 5 नंबर प्लॅटफॉर्मवर आणि इथे आहे अजनी वंदे भारत, म्हणजे अजनीला जाणारी ही वंदे भारत. नागपूर साइड तिथे चालत आहे, विदर्भ. आणि भाई किती मस्त लुक आहे यार समोरून हिचा. मध्ये जाऊ शकतो का? मला चालवता येईल का? आणि आज माझा कोच नंबर आहे C6, म्हणजे सेकंड नंबरचाच कोच आहे माझा. काल होता माझा C3. लेट्स गो वंदे भारत मध्ये. याच ट्रेन मध्ये मी काल आलो आणि आता आज पण त्याच्यानेच चाललेलो आहे. कुठे सीट 43 नंबर. ओके थांबा. क्या गाईस झाला की ऍक्च्युअली ना मी विंडो सीट साठी अप्लाय केलं होतं आणि मला काय भेटलं, हे बघा, ही विंडो भेटलेली मला. म्हणजे यार खरंच मी विंडो सीट साठी केलं आणि भेटून ही भेटलं मला. साईडला विंडोच नाही आहे, विंडो आहे पुढे आणि मागे. आता मी काय बघणार आहे, कुठे बघणार आहे? मला बघावं लागेल. जर काही सीट एम्प्टी असतील ना विंडो सीट तिथे बसून जाईल, कारण की विंडो बाई पाहिजे. नाही असेल ना विंडो, मजा आली ना वंदे भारत मध्ये. विंडो पाहिजे वंदे भारत मध्ये तर मजा येते. आणि सेम टू सेम आहे ना एरोप्लेनची फिलिंग येते माहिती या ट्रेन मध्ये बसल्यानंतर. म्हणजे असं वाटतं की लाईक आपण एरोप्लेन मध्ये बसलेले की नाही. सर्व्हिस पण तशीच असते एरोप्लेनसाठी. तर काहीच टाइम बघा आता 6:25 आणि ट्रेन बघा भाई ऑन टाइम, एक सेकंड पण लेट नाही. म्हणजे ना बरोबर 10 सेकंड आधीचे दरवाजे बंद झाले, 6:25 झाले, लगेच सुरू झाली ट्रेन. भाई म्हणजे ऑन टाइम असते, कुठे पण जा तुम्हाला आहे ना टायमावरच पोचावं लागेल. बघा ना 6:25 झालेले. मला एका ठिकाणी ना एका कोच मध्ये विंडो सीट भेटली. म्हटलं थोडा वेळ बसू आणि एन्जॉय करू, कारण की तिथे असं येऊन गेलेलं आहे माझ्यासमोर. आता काय सांगू गाईस, पैसे मी याचे दिलेले ते एवढ्या मोठ्या विंडो सीटचे, बट मला असं हे भेटून गेलेले, काय करता येईल. बट ना असं एका कोचमध्ये असं एक स्पेस पण असतो जिथे एकदम समोरासमोर पण बसता येतं आणि थोडा स्पेस पण जास्त असतो इथे, लाईक दॅट असं. देखो चला आता काही स्पीड पकडलेली ट्रेनने छान, आणि पुण्यामध्येच आहे अजून ना. वंदे भारतची एक खासियत आहे काही, सगळी पेपर देऊन देता इथे, सगळ्यांच्या हातात पेपर देऊन देता, इंग्लिश, हिंदी, मराठी. आणि ना मी इथे आलेलं आहे आज, बघू काय नाश्ता आहे म्हणून. मला असं वाटतं इडली किंवा ते वडे, स्मेल येते ना. भैया नाश्ता क्या है आज? पता नहीं.
आता गाईस ब्रेकफास्ट आलेलं आहे सकाळचं आणि बघू काय ब्रेकफास्ट मध्ये काय काय भाई बघावं लागेल. याच्यात मला काहीतरी नरम नरम वाटतंय, लाईक ब्रेड सारखं काहीतरी वाटतंय आणि बघू आता सांगतो तुम्हाला उघडून दाखवतो. गाईस सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये ना बघा इथे ब्रेड आणि बटर आहे, त्यानंतर पोहे आहे आणि उपमा आहे आणि कटलेट आहे आणि इथे जॅमचं छोटंसं पाऊच दिलेलं आहे आणि पाणी बॉटल तर कॉम्प्लिमेंटरी असतेच. सो मी आता टेस्ट सांगतो तुम्हाला पोह्याची, बिकॉज बिना शेवशिव्यामध्ये पोह्यांना थंडे थंडे गरम नाही, मला वाटलं गरम येतील की काय, पण थंडे ठीक आहे. टेस्ट चांगली आहे, एवढी पण वाईट नाही, पण ठीक आहे चांगली. आणि उपमा तर काही समजा आता नाश्ता चालू होता. ओके मी उपमा वगैरे खाल्ला. समोरची जी दिदी होती ना ती मला बोलली म्हणे माझ्या उपमामध्ये आळी म्हणे. हे बघा गाईस आळी निघालेली आहे उपमामध्ये. खाणारे काय झालं, खाणारे उपमा. मी पूर्ण उपमा आणि पोहे सगळे संपवलेले. हे कटलेट मी तसंच राहू दिला, बट आता ब्रेड तर नॉर्मल असतील, ब्रेड मध्ये नाही होणार है ना गाईस. वंदे भारतच्या नाश्तामध्ये म्हणजे ब्रेकफास्ट मध्ये आळी निघालेली आहे उपमामध्ये. भाई आता लक्ष द्यायला पाहिजे. आणि एवढं ओपन केलेलं आहे लिटरली, पुणे जळगाव नागपूर. खरंच जेवण चांगलं द्यायला पाहिजे भाई. आता काय म्हटलं जाईल ते की ते उरलेलंच दिलेलं आहे ना त्यांनी, म्हणून तर आळी झालेली तिथे. तर उरलेलं दिलंय म्हणून आळी आहे ही बघा, ही आळी झालेली आहे. मला खोटं वाटत असेल तर एक मिनिट मी फ्लॅश लाईट ऑन करून दाखवतो. एक मिनट लेके गए भाई चेंज करने के लिए. खाना रे आता पूर्ण नाश्ता करणार आहे नेवर. गाईस आता वाजले दुपारचे 2 आणि ना फायनली मी जळगावला तर पोहोचतोय. बिफोर टाइम ही गाडी पोहोचवते मला, म्हणजे एवढी सुपर फास्ट आहे. नाही सुपर फास्ट पेक्षा पण सुपर फास्ट आहे. डायरेक्ट 10-15 मिनिटं आधीच पोहोचवून देते. आता शिरसोलीला आहे आणि 5-10 मिनिटात जळगावला चालली जाईल इथून शिरसोलीवरून. सो फायनली मी आता जातोय जळगावला. 24 तासामध्ये मी जळगाव टू पुणे गेला आणि पुण्यावरनं जळगाव आला. ही फक्त आहे ना 6 तासामध्ये मला पुण्याला पोहोचवलं आणि 6 तासामध्ये हिने मला जळगावला पोहोचवलं पुण्यावरून. आणि ही फक्त 6 दिवस असते वीक मधून, जसं की मंडेला सोडून ट्युसडे टू संडे, कारण की मंडेला हिचा उपास असतो ट्रेनचा म्हणून. जस्ट किडिंग गाईस. आता मी पोहोचतोय जळगावला आणि मग बघू आता किती 5-10 मिनिटात पोहोचून जाऊ. तर काही चला शिरसोली आलेले आणि ना ही माहिती का 130ची स्पीड आहे ना ही मेंटेन ठेवते. म्हणजे जर रूट खाली असेल ना डायरेक्ट 130च्या स्पीडने अशी पळते नाही. आणि आता इथे ना बाई जेवणाची तयारी. आता काय मला भेटणार नाही जेवण, बिकॉज जळगाव येण्यात आहे. जळगाव चला जळगाव आलं फायनली. जळगाव आलेलं आहे भाई. 130 चालू आहे आता पण जळगाव मध्ये. पण केव्हा थांबणार ही, मग केव्हा ब्रेक लावणार. गाईस आता जळगाव पर्यंत पुण्याला जायचं खूप सोपं झालेलं आहे डायरेक्ट या ट्रेनमुळे. 6 तासामध्ये पोहोचून जातात. फ्लाईट तर आहे बट मग फ्लाईटचे रेट पण तसेच असतात. फ्लाईट कधी असते कधी नसते. जर आपण ऐन टाइमवर बुक केलं तर मग तसे रेट पण आपल्याला भेटतात. याचं कसं आपल्याला कन्फर्म पण भेटून जातं.
बट हो फक्त थोडा आधी काढून घ्यायचं, म्हणून डायरेक्ट कन्फर्म भेटतं 1100 रुपयामध्ये, 1400 रुपयामध्ये. काय परवडतं ना, अजून काय पाहिजे, टाइम पण वाचतो वरतून. आणि मग जे पुण्याला नातेवाईक राहत असतील तुमचे, त्यांना पाठवा व्हिडिओ. तुम्हाला पण आता येता येईल, सांगा त्यांना 6 तासामध्ये जळगाव डायरेक्ट. बघा 6 तास जळगाव. आवडली का मग तुम्हाला गाडी? परवडली का मग यायला? जळगावच्या दृष्टीने चांगली. हा, पुण्यावरून जळगाव यायला 6 तासात 6 तास 12 तास लागतात. 12 तासांचं बरोबर ते. तर गाईस चला, मी पोहोचलेला आहे फायनली जळगावला वंदे भारत मध्ये. तर ही आहे वंदे भारत. आणि गाईस तुम्हाला वाटत असेल की फक्त पुण्याला पोहोचवते, पुण्याला नाही, जळगाव ते नागपूर पण जाते, नागपूर ते जळगावला पण येते. नागपूरला जे पण राहत असतील ना, तर त्यांच्यासाठी पण हे सोपं झालेलं आहे आता. तर ही होती ऑरेंज कलरची, याच्यात व्हाईट पण येते, व्हाईट आणि ब्ल्यू. ही ऑरेंज आणि ग्रे. आणि गाईस एवढ्या जणांचं हे अट्रॅक्शन कॅच करते ना. आला बसायचे का ट्रेन मध्ये? बसता येणार नाही, लगेच दरवाजीचे बंद होता डायरेक्ट. म्हणजे ना जसंच टाइम झाला ना, टाइमच्या 10 सेकंद आधीच दरवाजे बंद होऊन जातात आणि बरोबर टाइमावर निघते ही गाडी. आणि काय बोलत होता मी, काहीतरी बोलत होता मी, विसरलं. हा, अट्रॅक्ट करते ही सर्वांना, सर्वांचे म्हणजे ना सगळेजण. खूप जणांचा डायरेक्ट व्हिडिओ वगैरे काढायला लागतं इथं आल्यानंतर, कारण की नवीन आहे ना जळगाव, या रूटवर नवीन आहे, त्यासाठी लगेच लोक व्हिडिओ वगैरे काढतात. अरे तिकडून जातो, गर्दी तिकडे, इकडून चल ना, ऍक्सिलेटर जा, पायी येतो मी. आणि गाईस ही ना खूप लहान आहे, जास्त मोठी नाही, फक्त 8 कोच आहे हिला, जास्त मोठी ट्रेन नाही आहे ही. 8 कोच आहे आणि कम्फर्टेबल एकदम. बघा इथून आहे ते तिथपर्यंत. पण या ट्रेन मध्ये ना असं वाटतच नाही की प्रवास करतोय म्हणून. एकदम आरामात जातं, एकदम आरामात येतं आपण, आणि जास्त हातपाय पण नाही दुखत. बसून जायचं, बसून यायचं. जास्त कम्फर्टेबल पाहिजे असेल तर AC क्लासचं करायचं. मग त्याचं भेटतं 2100 किंवा 2400. 2100 मध्ये येतं नॉन फूड, 2400 मध्ये फूड ऍड असतं त्यात. सो मी एकच सांगेल, जर तुम्ही सकाळी पुण्यावरून जळगावला येत आहे ना, तर नॉन फूडचं ऍड करा, बिकॉज जेवण भेटतच नाही. मग ते 300 रुपये दिलेले असतात वरचे, ते रिकामी वाया जाता. फक्त नाश्ता भेटतो. नाश्ता आपण ते 50 का 100 रुपये देऊन घेऊ शकतो, ते स्वस्त पडतं. मग चल घर जाते, अभी जाऊ घरी. कुठे? अरे बापरे, कोण आलं? हा, कोण आलं? थांब, येतोय मी. येतोय. कालच तर गेला होता ना, कालच तर भेटला होता ना तुला, कालच तर भेटला होता ना. एवढं इकडे बघ, इकडे बघ. चेरी ये, मला शूज काढू दे. थांब. आला. तर गाईस फायनली मी जळगावला आलेलो पुण्यावरून, आणि तुम्ही बघितलं ना कसा प्रवास होता. बट मध्ये एक इन्सिडेंट झाला, मला नाही माहिती मी तो टाकू की नको टाकू म्हणून. जर टाकला असेल तुम्ही बघितलाच असेल, नाही टाकणार तर ते आता यार ते काय करू समजत नाही. आणि तुम्हाला माहितीये आज एक बॅड न्यूज भेटलेली, मम्मीचा मोबाईल चोरीला. मम्मीचा मोबाईल चोरीला गेलाय. कुठून माहितीये? मंदिरातून. कोणत्या मंदिरातून? ते मम्मी जिथे सकाळी सकाळी अभिषेक करायला जाते ना, तर तिथून मम्मीचा मोबाईल चोरीला गेला. कसं काय गेला का मम्मी? बाहेर होता कोणीतरी नवीन आलं, पाहून घेतलं त्याने जाळीतून आणि घेऊन गेला तो. सकाळी वेदची क्लास असते ना, तर मम्मीने त्याला कॉल करण्यासाठी मोबाईल काढला आणि असा आसनावरच राहू दिला होता, है ना. तर मम्मी दुसऱ्या पिंडीवर भरपूर लोक, दुसऱ्या शिवलिंगवर गेली मम्मी. तोपर्यंत त्या माणसाने घेऊन घेतला का? हो, तोपर्यंत घेऊन घेतला. यार मंदिरात म्हणजे देवाच्या ठिकाणी जाऊन असे काम करतात. तो पण सकाळी सकाळी काय करत होता? चोरी सकाळी सकाळी. ते पण त्याला तेच सुचलं का चोरी करायचं? देवाचे दर्शन करायचे का चोरी करायची?
आणि पप्पांचा इथे जुना मोबाईल पण आहे. आणि हा सगळ्यात आधीचा मोबाईल गाईस माझा. हा आता मम्मीसाठी 2 मोबाईल काढलेले, फक्त ना याचा पूर्ण डिस्प्ले टाकावं लागेल. पप्पांनी तेव्हाच नवीन घेतला होता. हा पप्पांच्या मोबाईलचा डिस्प्ले तुटून गेला होता, बट हा एकदम वर्किंग कंडिशन मध्ये एकदम भारी चालतोय. हा हे बघा एकदम छान चालतोय गाईस. पासवर्ड आता चेंज होऊन जाईल. हा खूप छान चालतोय, एकदम स्मूथ चालतोय. आणि हा थोडा हँग पडेल बिकॉज हा लॉकडाऊनच्या आधी घेतलेला होता मी, त्यामुळे. बघा ओप्पोचा आहे, सगळ्यात आधी मोबाईल आहे हा माझा. सगळ्यात पहिला मोबाईल आहे हा माझा ओप्पोचा. तेव्हा काय हा होता मे बी 9,000चा होता. 9 पासून 90 पर्यंत. सफर काही साधे. मी व्हिडिओमध्ये ते ऍड केलं होतं जे तुम्ही आता बघितलं. वंदे भारतच्या ब्रेकफास्ट मध्ये आळी निघालेली आहे. मी म्हणजे घरी आलो म्हणजे खूप जणांना विचारलं टाकू की नको म्हणून तो व्हिडिओ, कारण की आता नवीन नवीन रिसेंटली सुरू झालेली आहे ना, म्हणून मी एकदा विचार करून. कारण की मग ते काय होतं माहिती का, आता एकदा झालं मग परत जर कोणाला झालं परत, आणि जर कोणाला फूड पॉयझनिंग झाली तर मग कशामुळे त्यांना समजणारच नाही कशामुळे झालं ते. तर विचार करतील मी कुठे खाल्लं काय खाल्लं. आणि जे नागपूरवरून ट्रेन पुण्याला निघालेली होती ना, तर जे जेवण पहिल्या दिवशी होतं तेच दुसऱ्या दिवशी पण होतं. जळगाववरून पुण्याला जे मला जेवण दिलं होतं त्यांनी, तेच दुसऱ्या दिवशी मी टाटामध्ये बघितलं होतं लोकांच्या, तेच त्यांना सगळीकडे सर्व करत होते तेच जेवण. तर मग आता असं पण असू शकतं की ते बाशी जेवण गरम करून सगळ्यांना देत आहे. बट मग आता मी तर एकच सांगेल, जर ट्रेनमध्ये जाताय तर ट्रेनचं फूड नको खा, घरून घेऊन जा भली. नाही तर मग अशी पण ती जर्नी एवढी काही मोठी नाही जळगाव टू पुण्याची. जर नागपूरवरून कोणी पुण्याला जात असेल तर फक्त टिफिन बनवून घेऊन जा. तर मग एवढंच सांगायचंय. बाकी मग तुम्ही आता अवेअर राहा, जेवणाला नीट बघून खात जा, कारण की आता आळी निघालेली आहे, पुढे काही वेगळं निघू शकतं. त्यासाठी चला मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल.